आणि आदिवासी क्षेत्रामध्ये काम करत असताना त्या कालखंडामध्ये बऱ्याचशा अडचणी निर्माण होत होत्या आणि अशा प्रकारचं काम करत असताना आपला स्वतःचा संसार या ठाणे शहरामध्ये राहत असताना त्यांनी ग्रामीण भागामध्ये काम करून या ठिकाणी आपल्या पोराबाळांना चांगल्या प्रकारचं शिक्षण देऊन त्यांनी स्वतःची नोकरी सांभाळून चांगल्या प्रकारचा संसार उभा केला आहे। त्याबद्दल या ठिकाणी मी सर्व सभागृहाला सांगतो की त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवावा। इतका चांगला प्रकारचा त्यांनी उभा केलेला आहे, त्यांनी चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी केलेलं आहे। 2010ला मी वर्ग 4ची संस्था संघटना स्थापन केली। त्या महिला कमिटीच्या सन्माननीय त्या लता मॅडमने या ठिकाणी आमच्यासोबत काम केलेलं आहे। लता मॅडमना मी पुढील आयुष्यासाठी त्यांना परमेश्वराला एक विनंती करेन की आपलं पूर्ण आयुष्य सुख समृद्धीचं भरभराटीचं जावो। मॅडम या अतिशय चांगल्या अशा पदाधिकारी होत्या। त्या पदाधिकाऱ्याच्या अनुषंगाने त्यांनी याची युनियन बांधली होती सर। तर त्या युनियनच्या माध्यमातून पतपेढीवर सगळेच्या सगळे चतुर्थ श्रेणी वर्ग आपण उभे केले होते। लघुपाट बंधारेमध्ये जवळजवळ 31 वर्ष सेवा दिलेली आहे। अगदी म्हणजे पूर्ण त्यांच्या लाईफ सर्व्हिसचा विचार केला तर त्यांनी 80% सेवा त्यांची ह्या विभागाला दिली। त्यांनी खूप चांगलं काम केलं। मी त्यांच्यासोबत 5 वर्ष काम केलं। त्यांनी जेवढे काही काम सांगितलं तर ते कधी नाही म्हणत नसायच्या। म्हणजे आता म्हणजे मन भरून येते की नको आता ह्या उद्यापासून नाही येत मला असं वाटतं की आता असा आवाज नाही देऊ शकणार। बस मी नाही जास्त बोलू शकत। धन्यवाद। श्रीमती लता दळवी मॅडम प्रदीर्घ सेवा त्यांनी केलेली आहे। अतिशय प्रामाणिकपणे आनंदाने हसत हो म्हणजे कुटुंबात किती संकट आहे सुखदुःख आहे पण ती पार पाडत त्यांनी ही सेवा अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडलेली आहे। दळवी मॅडमची भवानी आणि यांनी आम्ही इतक्या म्हणजे त्या मैत्रिणीसारख्या झाल्या म्हणजे तसा त्याला पाठवणारे बघायच्या आणि मी दुसऱ्या बघायचे पण माझा येणं जाणं असताना आमची ओळख झाली आणि त्यांनी खूप भरभरून प्रेम दिलं। त्याबद्दल त्यांचं खूप खूप धन्यवाद आणि मी माझे 2 शब्द संपवते। त्यांच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा। यांच्या सोबत मी राहिल्यापासून त्यांचं तेच असेल की आपण पॉझिटिव्ह थिंकिंग कुठलंही काम एखाद्या अधिकाऱ्याने सांगितलं हो म्हणायचं नाही म्हणायचं नाही। मला आपल्याला ते करायचं नाही करायचं आपल्यावर आहे पण ते नाही म्हणायचं नाही हो म्हणायचं। एवढं मला त्यांच्याकडनं चांगलं शिकायला मिळालं आणि त्यांना आवडत नाही एक हा क्षण खरा म्हणजे थोडासा आनंद आणि थोडासा दुःख देणारा आहे। हा क्षण तसा आनंदाचा आहे पण मन भरून येत आहे। तर ते नवीन नवीन जे आपलं पहिलं असतं ते आपण लाईफमधून कधीच विसरू शकत नाही। तसं दळवीबाईंना मी माझ्या आयुष्यातून पाटबंधारेला नोकरीत लागल्यापासून एखाद्या आईसारखं त्यांनी प्रेम केलं आहे। त्या आठवणी हृदयातून कधी जाणार नाही इतक्या त्या छान आहेत। हसत खेळत दिवस गेले बाईंच्या सहवासामध्ये। त्यांना मुलींची अशी कमी नाही, त्यांनी खूप माणसं जोडली आहेत ही त्याची पोच पावती की आज तुम्ही इथे सगळे बसलेले आहात। ते तुम्ही जे प्रेम दिलं तर त्याच्याबद्दल मी सदैव तुमची ऋणी राहील। त्यांनी खूप माणसं जोडली आहेत, अतिशय गोड स्वभाव आहे त्यांचा। तुम्ही खूप भाग्यवान आहात आणि इथून पुढे तुम्ही आमच्या हृदयात तर कायमच राहणार आहात तुमच्या स्वभावामुळे। तुम्हाला पुढील आयुष्य आनंदाचं भरभराटीचं भाव ही शुभेच्छा। आणि आईचं त्यांनी नातं इथं जोडलेलं आहे। बघा आपण इथं एवढे वर्ष काम करतोय आणि मला ती आईसारखीच आहे। वेळोवेळी ती खूप मला गाईड केलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे। मला नोकरीसाठी पण खूप तिने प्रयत्न केलेला आहे। तिने एवढं यशस्वीरित्या एवढं 70 वर्ष इथे काम केलं आहे मला खूप अभिमान वाटतोय। आणि मी पण त्याच्यात एका महापालिकेमध्ये नोकरी करतोय पण ह्या आजच्या सगळंच काम टिकून करण्याचा प्रयत्न करेल। बस त्यावेळेस जास्त करू शकत नाही। आजच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। मॅडमचा सत्कार होत आहे। लता दळवी मॅडम आता त्यांची सर्व्हिस साधारण 39 वर्ष झालेली आहे।
हां 30 वर्षापासून मी त्यांना ओळखतोय. त्यांचं कामाची ती पद्धत आहे म्हणजे नेहमी हसतमुख चेहरा. पण तसं बघायला गेलं तर लता मॅडमचा म्हणजे सेवानिवृत्तीचा कालावधी हा 39 वर्ष आहे. हा प्रतिनिधित्व म्हणजे फार मोठा कालावधी आहे आणि आत्ताही असं वाटत नाही की त्या आज रिटायर होत आहे. तर खरंच म्हणजे ही निसर्गाची किमयाच म्हणावी लागेल. तर त्यांच्या पुढील आयुष्यासाठी माझ्याकडून त्यांना आनंददायी जावो, आरोग्यदायी जावो अशी मी त्यांना ईश्वराने प्रार्थना करतो. आज आपण दळवे मॅडमच्या सेवानिवृत्ती कराराबद्दल एकत्र जमलेलो आहे. मॅडमचं काम एकदम उत्कृष्ट आहे. प्रत्येक गोष्ट सांगितलेली ते करत होते आणि आपुलकी भावना एवढी बघा, प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आपुलकी असते. तर ही आपुलकी भावना त्यांनी जी म्हणजे मला जो अनुभव आला त्याच्याबद्दल बोलतो की खरोखर त्यांचं काम चांगलं होतं आणि कुठलेही काम सांगितलं तरी व्यवस्थितपणे करणे या सगळ्या गोष्टी त्यांनी माझा जो अनुभव आहे 4 महिन्यातला तो तरी चांगला आहे. आणि माझं फक्त एवढी इच्छा आहे की त्यांचं सेवानिवृत्तीनंतर जे आयुष्य आहे की त्याचं कौटुंबिक आयुष्य समाधानी, सुखाचे आणि समृद्धीचं जावं हेच एवढी प्रार्थना करतो. आमच्या जाऊबाई ज्यांचा आज निवृत्ती सोहळा आहे, आम्हाला असं वाटतं का त्याचा ऍक्टिव्ह आहे पण वयानुसार त्यांना निवृत्ती दिली जाते. नाहीतर ते आता पण काम करायला त्या सक्षम आहे. आता तुम्ही तुमच्या ऑफिसचं त्यांना सांगितलं की त्या खूप प्रेमळ आहेत. पण मी माझ्या कुटुंबाच्या याच्याने मी सांगते की आमच्या जाऊबाई आहेत त्यांचं एवढं मार्गदर्शन आम्हाला असतं. मला तर पदोपदी त्यांचं मार्गदर्शन असतं. काय जे काम की ताई असं आहे काय करू तर लगेच मार्गदर्शन. मलाच नाही त्यांच्या सुनांना पण, मोठ्या जाऊबाईंना पण, धीराला पण, सगळ्यांनाच त्यांचं मार्गदर्शन. एव्हान माझ्या मुलांसाठी पण त्या मार्गदर्शित आहे. तसं नाही का तुमच्या ऑफिसमध्येच त्या चालल्या आहेत पण आमच्या कुटुंबामध्ये ते एक मेन पावर म्हणून आहे. एवढंच मला त्याच्याबद्दल 2 शब्द बोलायचे होते. कार्यकारी अभियंता तसेच आमचे लघु पाटबंधारे विभागाचे आणखी बाकीच्या डिपार्टमेंटचे पण आहेत. माझ्यासाठी एवढे आले, धन्यवाद. आणि लघु पाटबंधारा मध्ये काम मी 31 वर्ष केले आणि खर्दी PSC इथं पण मी काम केले. लघु पाटबंधारामध्ये काम करताना श्रीमती पाटील मॅडम यांनी यांचं पण मला खूप सहकार्य, तसेच सर्व कर्मचाऱ्यांचं सहकार्य. काम करताना अनेक संकट येतात, त्या संकटांना तोंड देत सगळ्या ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांनी मला सांभाळून घेतलं. त्याच्याबद्दल धन्यवाद पाटील मॅडम आणि साहेबांचे पण. तसेच लघु पाटबंधाऱ्यामध्ये मला गुणवंत कर्मचारी म्हणून पुरस्कार मिळाला. त्याच्याबद्दल सर्वांचे अभिनंदन, धन्यवाद मॅडम. तसेच एवढ्या वर्षात सर्वांनी मला प्रेम दिलं त्याच्याबद्दल पण धन्यवाद. पाटील मॅडम यांनी माझा पेन्शनचा PO तयार केला आणि सर्व काम त्यांनी माझं केलं आणि सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य, तसेच साहेबांचे पण सहकार्य. धन्यवाद साहेब. तसेच माझ्या कुटुंबातलं पण मला सर्वांचं सहकार्य, म्हणूनच मी आज इथपर्यंत आहे. आपलेपणाचा म्हणजे मनुष्य कुठल्याही पदावर आहे हे महत्वाचं नसतंय, तर तो माणूस म्हणून कसा आहे हे महत्वाचं आहे. तर माणूस म्हणून माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागलं पाहिजे आणि हे त्यांच्या प्रत्यक्ष वागण्यातून दिसून आलेलं आहे की खरंच त्या कुटुंबवत्सल आहेत. कुटुंबाचे त्यांनी पोचपावती दिली, मार्गदर्शक म्हणून आहेत, ते स्वतः खंबीर आहेत. साळुंखे साहेबांनी सांगितलं की त्या एक धडाडीच्या कार्यकर्त्या पण आहेत, म्हणजे नेतृत्व गुण पण आहे त्यांच्याकडे. म्हणजे अशा विविध गुण संपन्न आहे. म्हणजे कुठेतरी स्लोगन पूर्वी आपण वाचायचो, ऐकायचो, शिकलेली आई घरदाराला पुढे नेली, म्हणून जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाची उघड. त्यानुसार खरंच त्यांच्याकडे सर्व गुण संपन्नता दिसून येते. आणि हे सगळं ज्या त्या परमार्थाला जातात म्हणजे हे सगळ्याचं बेसिक काय शिदोरी काय आहे ती शिकवण, संस्कार. म्हणजे माणसाला सद्गुणे आज म्हणजे कसे की जे गुणवत्ता पाहिजे, त्याच्याकडे शिकवण पाहिजे, त्याच्याकडे संस्कार पाहिजे. तर ती जर शिदोरी असेल तर त्याला बाकी काहीच गरज लागत नाही. म्हणजे पैसा बँकेतच राहतो, इस्टेट प्रॉपर्टी ती जागेवरच राहते, सातबार येते त्या नावावरच राहतात. पण ह्या सगळ्यामध्ये मारावी परी किती रुपये उरावे. म्हणजे आज उद्या सोमवारपासून ते आपल्या जरी नसल्या तरी त्यांची पावलापावलावर त्यांची आठवण त्यांनी जे त्यांची आत्मीयता कनेक्ट केलेली आहे त्या प्रत्येकाला जाणवणार आहे. खरंच त्यांचं काम वाकण्यासारखं आहे.
त्या दिवशी त्या माझ्याकडे आल्या केबिन मध्ये आणि बोलले का साहेब माझं रिटायरमेंट आहे. मी पण 28 झालं, मी त्यांच्या रिटायरमेंटवरती सही केली होती, पण 28 तारखेला आहे किंवा 27ला कार्यक्रम आहे, मी पण विसरलो होतो. त्यांना म्हटलं की मॅडम त्या दिवशी मुरबाडचा दौरा आहे, दौऱ्याला नसेल तर मी 100% असणारच आहे, पण त्या बोलले तुम्ही तुमची उपस्थिती आवश्यक आहे. तर सुदैवाने आज मी त्यांच्या सेवाकृती कार्यक्रमाचा एक सहभागी होऊ शकलो, की मला म्हणजे मी भाग्यवान समजतो. यातून म्हणजे आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे, म्हणजे प्रत्येक गोष्टीकडून शिकण्यासारखं आहे. तसं त्यांच्या व्यक्तित्वातून खूप शिकण्यासारखं आहे, की मध्यंतरी त्यांची जी काही साथ त्यांच्या पती परमेश्वराने सोडली, त्यांच्या मुलांना त्यांनी घडवलं, त्यांच्यावरती म्हणजे प्रत्येक जगी सर्व सुखी असा कोण आहे, म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुखदुःख ही भूमिका आहे, पण त्यातही न चढता म्हणजे तेवढी आत्मस्थिती टिकून त्यांनी जी काही वाटचाल केली आहे ती खरंच वाखण्याजोगीसारखी आहे. आणि हे सगळ्या गोष्टी आपल्याला शिकता आल्या पाहिजे. तर त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी दीर्घायुष्याच्या, उत्तम आरोग्याच्या, उत्तम सुखी संपन्नाच्या आणि समाधानाच्या शुभेच्छा देतोय. म्हणजे कसं आहे, आयुष्यामध्ये सतत बदल होत असतात, सकाळची दुपार, दुपारची संध्याकाळ, रात्र, म्हणजे परिवर्तन हा संसाराचा नियम आहे. आणि हे परिवर्तन त्यांनी, हा जो बदल आहे आयुष्यातला, तो त्यांनी स्वीकारला पाहिजे. पुढील पारमार्थिक आयुष्य त्यांनी, उरलेलं जे आयुष्य आहे ते आपलं कशा प्रकारे सत्कारणी लागेल, कशा प्रकारे आपल्याला सार्थक करता लागेल, त्याच्यामध्ये परोपकाराचा भाग असेल, त्याच्यामध्ये सेवा भाग असेल, कुटुंब व्यवस्थेचा असेल किंवा माणसं जोडण्याचं काम असेल, ते त्यांच्याकडून उत्तरोत्तर घडावं, अशा प्रकारच्या मी त्यांना शुभेच्छा देतो. मला पाटबंधारे विभागाचे किती प्रेम आहे माझ्यावर. धन्यवाद साचे. दादाईला खूप वर्षापासून म्हणजे आम्ही नोकरी लागल्यापासून ओळखतोय. आज 38 वर्ष नोकरी करणं म्हणजे खायचं खडतर प्रवास आहे, आणि त्या प्रवासाचं वाटतच नाही. आज लताताईचं आमच्या भगिनीचं सेवानिवृत्ती कार्यक्रम आहे म्हणून ते वाटतच नाही त्या वयाच्या आहेत किंवा त्यांच्या खरोखर सेवानिवृत्ती वेळ आलेली आहे म्हणून. आणि खूप संघर्षातून त्यांनी जे विश्व निर्माण केल्यासारखं आहे, त्यांची मुलं सुद्धा सुंदर आणि व्यवस्थित त्यांना सांभाळतात, सुंदर वगैरे आहेत. आणि पुढील वाचण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. आता तिकडे फिरायचं आहे, तुमचे छंद जोपासा, वाचन करा, तुम्हाला कुठे जायचं असेल तीर्थयात्रा करा. एवढं बोलून मी माझं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.